गोगी, तू खूप मोठी चूक केलीयस. मोंटूच्या आईने त्याला किती जोरात कानाखाली मारली बघितलं ना तू. ओय, तुझी चूक पण मोंटू एवढीच मोठी आहे. अरे गोगी पुत्र, आम्ही दोघं तुझ्यावर इतकं प्रेम करतो. अरे किती काय करतो आम्ही तुझ्यासाठी, आणि तू अशी चूक करतोस. प्लीज मला माफ करा. इथून पुढे मी कधीच असं नाही करणार. कधीच महागड्या मोबाईलचा हट्ट नाही धरणार. मी कान पकडतो. आय एम सॉरी. गोगीने आपल्या प्रेमाचा फायदा उचललाय रोशन. सोडी रोशन बेटा, हे बघा, गोगीला त्याच्या चुकीचा पश्चाताप झालाय. पण गोगीची चूक आपण सुधारू तर नाही शकत, पण त्याला माफ करून नवीन सुरुवात करण्यासाठी एक संधी तर देऊ शकतो ना. त्याला माफ करून टाका. हा रोशन वहिनी, प्लीज. हो, मी कधीच महागड्या मोबाईलचा हट्ट नाही धरणार, आणि खोटं तर मी कधीच नाही बोलणार. प्लीज मला माफ करा. प्लीज. ये गोगी पुत्र. पप्पा. अरे वाह, एकदा चूक केलीस रे तू, पण परत यापुढे नको करूस पुत्र. कधी नाही करणार पप्पा. रबजी तुझं रक्षण करू. सोनिये, माफ कर ग त्याला. माफ कर. पुन्हा अशी चूक नको करूस गोगी. हो मम्मी. थँक्यू काकाजी. मला माझ्या स्वतःची लाज वाटते. स्वतःचाच राग येतोय. खूप मोठी चूक झाली आहे माझ्याकडून. काय बोलू? माफी माग सगळ्यांची. मला माझी चूक मान्य आहे. तुम्हा सगळ्यांना सॉरी म्हणतो मी, आणि एक नवी सुरुवात करण्यासाठी संधी मागतो मी. प्लीज तुम्ही सर्वांनी मला माफ करा. गोगी, टप्पू, सोनू, गोली, पिंकू, सॉरी यार. प्लीज मला माफ करा. इट्स ओके. तुझी टप्पू सेना बेस्ट आहे टप्पू, आणि तू तर सगळ्यात बेस्ट आहेस. जेव्हा पोलीस मला पकडायला आली तेव्हा माझे सगळे मित्र पळून गेले. ज्यांना खुश करायला, पार्टी द्यायला मी गोगीला मूर्ख बनवलं, तीच लोक पळून गेली. ते असंच असतं मोंटू बेटा. जेव्हा संकट येतं ना, तेव्हाच आपल्या लक्षात येतं की कोणते मित्र सच्चे आहेत आणि कोणते मित्र फक्त दिखाव्याचे आहेत. वा वा बापूजी. बरोबर आजोबा. टप्पू सेना आणि टप्पू मैत्रीचं एक चांगलं उदाहरण आहे. टप्पू सेनेच्या मित्राला प्रॉब्लेम झाला तर पूर्ण टप्पू सेनेने मिळून तो प्रॉब्लेम फेस केला. कुणी पळालं नाही. हॅट्स ऑफ टू यू टप्पू डार्लिंग. फ्रेंड्स, सॉरी गोगी डार्लिंग, माफ कर मला. ओके. सॉरी अंकल,
सॉरी आंटी. ओय काही हरकत नाही, काही हरकत नाही. तुला तुझ्या चुकीचा पश्चाताप झाला ना, मग बस यापुढे लक्षात ठेवा पुत्र. काय ते केस वाढलेत, काप जरा. अहो त्याचे आहेत ना, मग राहू दे ना. सॉरी अंकल, माझ्यामुळे तुम्हाला बराच त्रास झाला. प्लीज मला माफ करा. बाळा, त्रास तर मला खूप झाला, पण माझ्या बापूजींनी मला लहानपणापासून शिकवलंय की बेटा, क्षमा भूरस्य भीषणम. हा, क्षमा वीरस्य भूषणम. हा, मी तेच तर बोललो. तू क्षमा भूरस्य भीषणम बोललायस, क्षमा वीरस्य भूषणम. अच्छा, क्षमा वीरस्य भूषणम म्हणजे क्षमा केलं मी तुला, माफ केलं मी तुला. जा जा. थँक्यू अंकल, थँक्यू. आणि हो मंटू बेटा, तुला जे देवाने हुशार डोकं दिलंय ना, त्याचा उपयोग लोकांना मूर्ख बनवायला मुळीच करू नकोस. तुझ्या हुशारीचा उपयोग अभ्यासासाठी कर. हो हो. काहीतरी करून दाखव, काहीतरी बनवून दाखव आणि तुझ्या माता पित्याचं नाव मोठं कर. मग आता जा बेटा, आपल्या माता पित्याची पण माफी माग. सॉरी मम्मी, सॉरी पप्पा. काही हरकत नाही बाळा. मी परत असं नाही करणार. क्षमा वीरस्य भूषणम म्हणजे चला, गोगीच्या मोबाईलमुळे सगळ्यांना काही ना काही शिकवण मिळाली. मी तर म्हणतो ना, हे महागडे मोबाईल विकत घ्यायलाच नको. अरे भाऊ भिडे, असं नको बोलूच भाऊ. अरे सगळ्यांनी महागडे मोबाईल घ्यायचं बंद केलेत, तर माझा धंदा कसा चालेल भाऊ? नाही नाही जेठालाल, मी तसं म्हणत नाहीये. महाग मोबाईल विकत घ्या, पण आजकाल बघण्यात आई वडील मुलांना मोबाईल गिफ्ट करत आहेत ना, ते नाही केलं पाहिजे. नाही नाही, ते तर चुकीचंच आहे. हो अगदी खरंय. असा विचार फक्त एक शिक्षकच करू शकतो. मी सगळ्या आई वडिलांकडे एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही तुमच्या मुलांना महागडा मोबाईल विकत घेऊन देऊ नका. ही माझी रिक्वेस्ट आहे. आणि मुलांनो, आणि मी तुम्हा सगळ्यांना ऑर्डर देतोय की महागड्या मोबाईलचा हट्ट करायचा नाही. आणि गोगी बाळा, तुझे मॉन्टूला 10,000 रुपये आणि मोबाईल दिला होतास ना, ते तर याने खर्च करून टाकले. पण मॉन्टूचे आई वडील खूपच चांगले माणसं आहेत आणि या लोकांनी आपल्या मुलाच्या चुकीला स्वतःवर घेतलं आणि स्वतःच्या अकाउंट मधून 10,000 रुपये देतात ते. थँक्यू सर. गोगे बाळा, हे घे तुझे पैसे आणि मोबाईल. नेक्स्ट टाइम असं नको करूस. थँक्यू पांडे सर. वाह, छान छान. तुमच्या गोकुळधाम सोसायटीवाल्यांचं मन खूप मोठं आहे. मॉन्टूने इतकी मोठी चूक केली तरी तुम्ही त्याला माफ केलं. मी मोन्टूचा पप्पा आणि मोन्टूची मम्मी, आम्ही दोघं तुमचे खूप आभारी आहोत. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. अंकल, थँक्यू म्हणायचंय तर पांडे सरांना म्हणा, कारण आज त्यांनी आमची खूप खूप मदत केली आणि मॉन्टूला पकडून त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली. थँक्यू थँक्यू टप्पू बेटा. थँक्यू पांडेजी. अरे, मी तर माझं कर्तव्य बजावलं आणि पुढेही बजावत राहणार. आणि जेठाला, आता तुला सारखं सारखं ओरडायला मला चांगलं नाही वाटत, म्हणून एक रिक्वेस्ट आहे की यापुढे कधीही तू चोरीचा मोबाईल विकत घेऊ नको. अरे चालूजी पांडेजी, मी सांगितलं ना की तो मोबाईल मी ओके 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 समजलं. अशी चुकी परत कधी होणार नाही. आणि मी नट्टू काका बागा दोघांनाही सांगेन की परत अशी चुकी कधीही करू नका. क्षमा वीरस्य भूषणम. नाही, मी चालू पांडेजींना सांगत होतो की क्षमा वीरस्य भूषणम, आम्हाला क्षमा करून टाका, कारण क्षमा वीरांचं आभूषण आहे. येस. अरे वा. जेठालाल, तुला याचा अर्थ माहितीये? हा, ते नंतर आठवलं मला पटकन. थँक्यू टप्पू सेना. आय विश की सगळ्यांच्या लाईफ मध्ये टप्पू सारखा एक मित्र असावा, जो चुकल्यावर रागवेलही आणि प्रॉब्लेम मधून वाचवेलही. होय, थँक्यू यारा.
3 cheers फॉर टप्पू सेना. हिप 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 हिप.